नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहता TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईतून आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मातोश्री बाहेर सध्या आंदोलन सुरू आहे। मातोश्री बाहेर रमेश केरे पाटील आणि अंबादास दानवे यांच्यात चर्चा सुरू आहे। मराठा आरक्षणावरून ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी रमेश केरे पाटलांनी केलेली आहे। तर रमेश केरे पाटील हा भाजपचा माणूस आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केरे पाटलांवर केली। ठाकरे सत्तेत नाही आहेत, सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यासमोर आंदोलन करा असं देखील अंबादास दानवे केरे पाटलांना म्हणाले। तर ठाकरे भेट देईपर्यंत मातोश्री बाहेरच थांबणार अशी भूमिका रमेश केरे पाटलांनी घेतली आहे। पण शिवसेनेची भूमिका अतिशय क्लिअर आहे। सगळं झालं, तुम्हाला भाजपचं सांगून तुम्ही आले असेल तर मग आम्ही भेटणार पण हे पण सांगतो। आता मनोज जरांगे झालं का आमचा काही संबंध नाही। मला सांगा, आमची भूमिका माहिती आहे तुम्हाला। जरून झोपायला जागी आहे दादा, मला एक सांगा, तुम्ही सुरुवातीपासून बघताय काय माहिती आमची भूमिका माहित नाही तुम्हाला? आज तुम्ही बघताय आमची भूमिका आता सांगतो मी पक्षाचा नेता मी सांगतो। आता तुम्ही काय म्हणले का आम्हाला कोणी पाटील आम्हाला विचारलं मी कोणी म्हणजे मनोज जरांगेंनी पाठवलं का असं मला विचारायचं। दादा मला सांगा, डोक्यावर केसनी जाऊ आपण समाजाचं काम करतो। आम्ही नाही करत, सगळं बघितलेलं आम्ही नाही करत, तू एकटा करतो, आम्ही पण करतो ना। दानवे साहेब काय वाटतं तुम्हाला एकूण? नाही, मी बोलतो साहेबांशी, साहेबांनी मला 4-5 जणांना बोलून घेऊ। तर रमेश केरे पाटील आणि भाजपचा माणूस आहे अशी टीका अंबादास दानवेंनी केरे पाटलांवर केली आहे। केरे पाटील यांच्याकडून सध्या मातोश्री बाहेर आंदोलन केलं जात आहे। मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेनेनं उद्धव ठाकरे गटानं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी रमेश केरे पाटलांची आहे आणि त्यासाठीच त्यांच्याकडून आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्री बाहेर आंदोलन केलं जात आहे। हे पक्ष आहे, यांचं म्हणणंच आहे। हे सरकार कसं आहे माहिती काय, हे असलं ते म्हणणार यांनी पाठवलं, ते म्हणलं त्यांनी पाठवलं। काय यांना मराठा आरक्षणाच्या बाबतीत यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायची नाही। हे उडवा उडीची उत्तर देत राहणार। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही भूमिका आहे का त्यांची? आज स्पष्ट सांगा ना, आज जरांगे पाटील काय मागणी करताय का मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं, सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात यावं, हे यांची मागणी मान्य करताय की हे विचारा त्यांना। का मराठा समाजाला या ठिकाणून ओबीसीतून आरक्षण भेटावं नाही भेटावं विचारा त्यांना। आज आम्ही तेच विचारण्यासाठी या ठिकाणी आलोय का तुमच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा। आमचं आंदोलन हे सर्व पक्षी नेत्यांच्या घरासमोर राहणार आहे। अरे रमेश केरे म्हणजे भाजपचा हे ते नेहमी ऐकून घ्या, हे रमेश केरे पाटील भाजपचा माणूस आहे। तुम्ही मंत्रालयाजवळ पहा, विखे बिखेचेच बॅनर लावत असतो तो काय थेट तुमचं म्हणणं की हो बिलकुल मुद्दाम केलं जातंय। हे जे रमेश केरे ना यांचे नेहमी बघा, हा विखेंच्या चेंबरला असतो, विखेचे पोस्टर लावतो, भाजपच्या लोकांचे लावतो, तो आहे तो।